रामायणातील ती कथा जी प्रत्येक माणसाला जीवन जगायला शिकवते। कल्पना करा, एक असा राजकुमार ज्याच्याकडे सगळं होतं, राज्य, सत्ता, प्रेम, सन्मान, पण एका क्षणात सगळं बदललं। आणि तरीही त्याच्या चेहऱ्यावर राग नव्हता, द्वेष नव्हता, फक्त शांतता होती। तो म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम। आज आपण ऐकणार आहोत रामायणातील अशी कथा जी फक्त युद्धाची नाही, तर त्यागाची आहे, कर्तव्याची आहे, प्रेमाची आहे आणि सत्यासाठी जगण्याची आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मनापासून बोला, जय श्रीराम। भाग 1। अयोध्येचा तेजस्वी राजकुमार। खूप वर्षांपूर्वी अयोध्या नावाचं एक सुंदर राज्य होतं। त्या राज्याचा राजा होता महाराज दशरथ। त्यांच्या 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा। राजाकडे सर्व काही होतं, पण एक दुःख होतं, त्यांना मूल नव्हतं। राजाने मोठा यज्ञ केला आणि काही काळानंतर 4 पुत्र जन्माला आले, राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न। संपूर्ण अयोध्या आनंदाने भरून गेली। पण त्या 4 भावांमध्ये राम वेगळे होते। त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यांमध्ये करुणा होती आणि मनात नम्रता होती। लहानपणापासूनच राम सत्य बोलायचे, सगळ्यांचा आदर करायचे, गरीब असो किंवा श्रीमंत, राम सगळ्यांना समान मानायचे। लक्ष्मण तर रामांवर जीवापाड प्रेम करायचे। राम जिथे तिथे लक्ष्मण, राम खात असतील तरच लक्ष्मण खात, राम झोपतील तरच लक्ष्मण झोपत, अशी त्यांची भावंडांमधली नाळ होती। वेळ पुढे जात होती, राम मोठे होत होते आणि त्यांचं तेज संपूर्ण अयोध्येत पसरत होतं। भाग 2। सीतेचा स्वयंवर। एक दिवस महर्षी विश्वामित्र अयोध्येत आले। त्यांनी राजा दशरथांना सांगितलं, मला राम आणि लक्ष्मण हवे आहेत। राजा घाबरले, कारण जंगलात राक्षसांचा धोका होता। पण राम स्वतः पुढे आले। ते म्हणाले, पिताश्री, कर्तव्यापेक्षा मोठं काही नाही। राम आणि लक्ष्मण महर्षींसोबत गेले। जंगलात त्यांनी अनेक राक्षसांचा नाश केला, लोकांना भीतीमुक्त केलं। काही दिवसांनी ते मिथिला नगरीत पोहोचले। तेथे राजा जनकांनी मोठा स्वयंवर आयोजित केला होता। त्यांची कन्या होती सीता, सुंदर, पवित्र आणि अत्यंत बुद्धिमान। स्वयंवराची अट खूप कठीण होती। भगवान शिवांचं विशाल धनुष्य उचलायचं। अनेक राजे आले, पराक्रमी योद्धे आले, पण कुणालाही धनुष्य हलवता देखील आलं नाही। सगळीकडे शांतता पसरली। तेवढ्यात राम पुढे आले। त्यांनी नम्रपणे धनुष्याला प्रणाम केला आणि सहजपणे ते उचललं। क्षणात धनुष्य तुटलं, संपूर्ण सभागृह हादरलं। सीतेच्या चेहऱ्यावर आनंद चमकला। तिने रामांच्या गळ्यात हार घातला आणि त्या दिवसापासून राम आणि सीता एकमेकांचे झाले। अयोध्येत आनंदाची लाट पसरली। लोक म्हणू लागले, यांच्यासारखं दाम्पत्य जगात नाही। भाग 3। वनवास। काही वर्षांनी राजा दशरथांनी निर्णय घेतला, रामांना राजा बनवायचं। संपूर्ण अयोध्या सजली, लोक नाचू लागले। पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं। कैकेयीच्या दासी मंथरेने तिच्या मनात विष भरलं। ती म्हणाली, राम राजा झाले तर भरत मागे पडेल। कैकेयी बदलली। तिने दशरथांना 2 वचनांची आठवण करून दिली। पहिलं वचन, भरताला राजा बनवा। दुसरं वचन, रामांना 14 वर्षांचा वनवास द्या। हे ऐकून दशरथ तुटून गेले। त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले। पण राम शांत होते। त्यांनी एकदाही विरोध केला नाही। ते फक्त म्हणाले, पित्याचं वचन माझ्यासाठी सर्वात मोठं आहे। सीता म्हणाली, तुम्ही जिथे तिथे मी। लक्ष्मण म्हणाले, रामांशिवाय माझं जीवन नाही। आणि तिघेही जंगलाकडे निघाले। अयोध्येतील लोक रडत होते। राजा दशरथ रामांच्या विरहात तुटून गेले आणि काही दिवसातच त्यांनी प्राण सोडले। भाग 4। जंगलातील जीवन। राम, सीता आणि लक्ष्मण जंगलात साधं जीवन जगू लागले। ते झाडाखाली झोपायचे, फळं खायचे आणि ऋषी मुनींचं रक्षण करायचे। वनातील लोक रामांना देवासारखं मानायचे, कारण रामांकडे सत्ता नव्हती, तरीही लोक त्यांच्यावर प्रेम करत होते। हेच खरं नेतृत्व होतं। एका दिवशी
शूर्पणखा नावाची राक्षसी रामांकडे आली. तिला राम आवडले, पण रामांनी नम्रपणे नकार दिला. रागाने ती सीतेवर हल्ला करायला धावली. लक्ष्मणांनी तिचं नाक कापलं. ही गोष्ट रावणापर्यंत पोहोचली. रावण, लंकेचा राजा, अत्यंत शक्तिशाली पण अहंकारी, त्याने सूड घ्यायचं ठरवलं. भाग 5. सीतेचं अपहरण. एक दिवस मारीच नावाचा राक्षस सोन्याच्या हरणाचं रूप घेऊन आला. सीतेला ते हरिण खूप आवडलं. ती म्हणाली, राम, मला ते हरिण हवं आहे. राम हरिणाच्या मागे गेले. थोड्या वेळाने जंगलात रामांच्या आवाजासारखी किंकाळी ऐकू आली. सीता घाबरली. तिने लक्ष्मणांना रामांकडे जाण्यास सांगितलं. लक्ष्मण जाण्यापूर्वी एक रेषा आखली. लक्ष्मण रेषा आणि म्हणाले, ही रेषा ओलांडू नका. तेवढ्यात रावण साधूच्या वेशात आला. त्याने भिक्षा मागितली. सीता दयाळू होती. ती रेषेबाहेर गेली आणि क्षणात रावणाने तिचं अपहरण केलं. सीता मदतीसाठी ओरडत होती. जटायू नावाचा वृद्ध पक्षी रावणाशी लढला, पण रावणाने त्यालाही जखमी केलं. राम परत आले तेव्हा सीता नव्हती. त्या क्षणी रामांच्या डोळ्यांत वेदना होती, पण हार नव्हती. भाग 6. हनुमानाची भेट. सीतेच्या शोधात फिरताना रामांची भेट झाली. हनुमानाशी. हनुमान फक्त बलवान नव्हते, ते भक्त होते, निस्वार्थ भक्त. रामांना पाहताच हनुमानांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांना त्यांच्या जीवनाचा उद्देश सापडला. सुग्रीव आणि वानरसेनेने रामांना मदत करण्याचं ठरवलं. हनुमान समुद्र ओलांडून लंकेत गेले. त्यांनी अशोकवाटिकेत सीतेला पाहिलं. सीता दुःखी होती, पण तिचा विश्वास अजून जिवंत होता. हनुमानांनी रामांची अंगठी दिली. सीतेच्या डोळ्यांत आशा चमकली. हनुमानांनी लंकेत मोठा पराक्रम केला. रावणाच्या सैन्याला हरवलं आणि शेवटी संपूर्ण लंका जाळली. रावणाला आता समजलं, राम सामान्य मनुष्य नाहीत. भाग 7. रामसेतू. राम समुद्रकिनारी उभे होते. समोर अथांग समुद्र, पलीकडे लंका आणि तिथे कैदेत सीता. वानरसेना चिंतेत होती. समुद्र कसा पार करायचा? तेव्हा रामांनी संयम ठेवला, प्रार्थना केली आणि नंतर निर्णय घेतला. सेतू बांधायचा. मोठमोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले. आश्चर्य म्हणजे त्या दगडांवर राम नाव लिहिलं की ते बुडत नव्हते. संपूर्ण सेना मेहनत करत होती. लहान खारसुद्धा मदत करत होती. रामांनी तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. असं म्हणतात, आजही खारीच्या अंगावरच्या रेषा त्याच आशीर्वादाच्या आहेत. काही दिवसांत रामसेतू तयार झाला आणि सेना लंकेकडे निघाली. भाग 8. महान युद्ध. लंकेत भयंकर युद्ध सुरू झालं. रावणाकडे शक्तिशाली योद्धे होते, इंद्रजित, कुंभकर्ण आणि असंख्य राक्षस. पण रामांच्या बाजूला सत्य होतं. हनुमानांचा पराक्रम अद्भुत होता. लक्ष्मणांनी इंद्रजिताला हरवलं, पण युद्धात लक्ष्मण गंभीर जखमी झाले. सगळीकडे चिंता पसरली. वैद्य म्हणाले, संजीवनी वनस्पती हवी. हनुमान क्षणाचाही विलंब न करता निघाले, पण त्यांना योग्य वनस्पती ओळखता आली नाही. म्हणून त्यांनी संपूर्ण पर्वतच उचलला. हे दृश्य पाहून सगळे थक्क झाले. लक्ष्मण वाचले. युद्ध पुन्हा सुरू झालं. शेवटी राम आणि रावण समोरासमोर आले. रावण अत्यंत शक्तिशाली होता, पण त्याचा अहंकार त्याची कमजोरी बनला. रामांनी बाण सोडला आणि रावणाचा अंत झाला. संपूर्ण लंका हादरली. वाईटावर चांगल्याचा विजय झाला. भाग 9. अयोध्येत पुनरागमन. 14 वर्ष पूर्ण झाली होती. राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतले. संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळली. लोक आनंदाने नाचू लागले, कारण त्यांचा प्रिय राम परत आला होता. भरताने रामांच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या होत्या आणि 14 वर्ष त्यांनी स्वतःला फक्त सेवक मानलं. राम परत आल्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला. त्या दिवसाला लोक आजही आठवतात. दिवाळी म्हणून साजरा करतात. रामराज्य सुरू झालं, जिथे न्याय होता, सत्य होतं आणि लोक सुखी होते. शेवटचा संदेश. रामायण फक्त एक कथा नाही, ती जीवन जगण्याची दिशा आहे. राम आपल्याला शिकवतात, परिस्थिती कितीही कठीण असली तरी शांत राहा, सत्याचा मार्ग सोडू नका,
सीता शिकवते, विश्वास कधी हरवू नका. लक्ष्मण शिकवतात, भावासाठी प्रेम काय असतं. हनुमान शिकवतात, भक्तीमध्ये किती शक्ती असते. आणि रावण शिकवतो, ज्ञान असूनही अहंकार माणसाचा नाश करतो. म्हणून जीवनात शक्तीपेक्षा नम्रता मोठी, सत्तेपेक्षा सत्य मोठं आणि रागापेक्षा प्रेम मोठं. जर तुम्हालाही प्रभू श्रीरामांवर प्रेम असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्रीराम. आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम, जय सीताराम.